नमस्कार मित्रांनो. शेती ही काळाची गरज आहे आणि शेती परवडत नाही. का? कारण काळ खूप वेगाने बदलतोय. आपण या काळासोबत बदललो का? शेती हा एक व्यवसाय आहे आणि जे मोठे व्यावसायिक आहे ते कधीच एका व्यवसायावरती थांबत नाही. आपण आपल्या शेती व्यवसायासोबत अजून एखादा व्यवसाय उभा केला का? मग कशी आपल्याला शेती परवडेल? शेतीसोबत काय व्यवसाय करता येईल? शेतीपूरक असे कुठले व्यवसाय आहे? आपलं दूध उत्पादन आहे, शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, मत्स्यपालन आहे, असे अनेक व्यवसाय आहेत. आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहे जे आपल्या शेतीपूरक व्यवसायातून लाखो रुपये महिना कमवत आहे. चला तर मग जाऊया नाशिक ते थेट कळवण. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. नमस्ते. तुमची ओळख करून द्या. माझं नाव राम जिजाराम चौरे, मुक्काम पोस्ट गणोरे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. आता माझं 55 रनिंग चालू आहे. मी रिटायर इंजिनियर आहे. माझं डिप्लोमा झालेला होता आणि माझी आता पोल्ट्री, शेती, काही किराणा दुकान, असे छोटे छोटे उद्योग आहेत. आमच्या राईस मिल आहे छोटी, भाताची गिरण्या आहेत. 6 ते 6.5 हजार पक्षाचे 2 पोल्ट्री आहेत. पिठाच्या 2 गिरण्या आहेत. मिसेस किराणा दुकानं सांभाळते. काही आमचे छोटे छोटे व्यवसाय आहेत. म्हणजे सांगायला गेलं तर मसाला कांडप आहे, शेवायचं मशीन आहे, छोटी राईस मिल होतं आणि असं सगळं बिझनेस आम्ही चौघं आज फॅमिलीमध्ये इथं कळवण म्हणजे गणोऱ्याला सांभाळतो आणि नाशिकला मोठा मुलगा आपली जिम सांभाळतो. रिटायरमेंट कधी झाली आपली? मी 1 वर्षापूर्वी जलसंपदा विभागात सेक्शन इंजिनियर म्हणून मी स्वेच्छेने तो घेऊन टाकले आहे. मला आता 1-1.5 वर्ष झाले. आणि पोल्ट्री साधारण किती वर्षापूर्वी आपण चालू केलेली? मी नोकरीला असतानाच शेतीला जोडधंदा म्हणून मी साधारण 15 वर्षापूर्वी एक छोटी पोल्ट्री सुरू केली. अगोदर साधारण मी ते 2000 पक्षाचीच होती. त्याच्यानंतर हळूहळू ती वाढत गेलं. त्याचं बेनिफिट बघितलं, शेतीला खत आणि थोडं भांडवल वाढायला लागलं म्हणून मग नंतर मी ते आता 6 ते 6.5 हजाराचे 2 पोल्ट्री माझ्या आहे. सुरुवातीला आपण ही जी बाजूला आहे हो 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 चालू केली. ती 2007ला चालू केली होती. 2007ला. त्याच्यातून जरा बऱ्यापैकी उत्पन्न मिळायला लागलं. मुलांचं शिक्षण सगळं मिळायला लागलं. मग मला बघून माझे मोठे भाऊ आहेत, त्यांनी चालू केली एक. त्यांचे आता जवळजवळ 4-4.5 हजाराचे. माझे लहान भावानी मग बांधले, त्यांची बी 4-1 हजाराचे. माझे मित्र आहेत आमचे उपसरपंच शांताराम दळवी, त्याचे 4-1 हजाराचे. आणि एक आमचे चुलत भाऊ आहे, त्याचे जवळजवळ 8-1 हजाराचे असे. आणि आजूबाजूला मला बघून जवळजवळ आमच्या आदिवासी भागामध्ये 15 ते 20 लोकांच्या पोल्ट्री चालू झालेल्या आहे. ओके, म्हणजे सुरुवात आपण केली त्याची. सुरुवात आपण केली. सगळ्यात पहिली पोल्ट्री आदिवासी भागात माझीच आहे. ओके. आणि आपले जे 2 शेड आहे याचा साधारणतः एरिया किती आहे? ह्या आता सांगायला गेलं तर ही 145 स्क्वेअर, म्हणजे 145 बाय 30 आणि 135 बाय 30 अशा 2 आहेत. 2 आहे. जे क्षेत्र आपलं अडकलेलं आहे याच्यामध्ये, हो. तो क्षेत्र किती असेल? साधारण हे 5 ते 7 गुंठ्याचं आहे. मध्ये गॅप द्यावा लागतो, काही फीड वगैरे ठेवायला आणि काही खड्डे बिड्डे म्हणजे जे मरतूक झालेले त्याच्यासाठी वेगळं खड्डा बिड्डा ठेवायला असं. आणि झाडांसाठी त्याला सावली लागते ना, म्हणून ते थोडं पेस आम्ही जास्त ठेवतो. दोघे साईड थोडी जागा ठेवली. ओके. ह्या व्यवसायाची तुम्हाला कल्पना कोणी दिली होती किंवा कसं मी सुरुवातीला जेव्हा शिक्षण करत असताना मी ते नाशिकमध्ये एक पोल्ट्रीचा एक कोर्स असायचा. त्या कोर्सला मग एकदा जाऊन आलो होतो. नंबर काय लागला नाही, 15 दिवसाचा कोर्स होता. माझ्या डोक्यात एवढंच होतं की कोरड आमची शेती होती सुरुवातीला, आणि आम्ही सगळं भाऊ वगैरे आमचे जे होते, वडील लवकर वारल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून भाऊंना वगैरे मदत व्हावी म्हणून आम्ही पोल्ट्री छोटी टाकावं असं आमचा कल्पना मला त्यावेळेस पासून होती. आणि मग मला त्याच्यातून बेनिफिट मिळाला. ते आजूबाजूच्या पोरांनी बघितलंय, माझ्याकडे गाईडलाईन्स लागल्या, त्याला या लागलं. आणि हे साईड बिझनेसमुळे ते आज मला अभिमान वाटतं. पण त्या की आज 50 पोल्ट्री आहेत आमच्या आदिवासी मुलांच्या म्हणजे या टोटल एरियामध्ये. पण तरी माझ्या मताने 2007 ते आजपर्यंत मी त्यात कमी पडलो. मला ही खंत आहे की त्या ज्या स्पीडनी पाहिजे होतं त्या स्पीडने खरं शेतीला जोड व्यवसाय आज व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. कारण पावसाचं अवकाळी पाऊस असतो. जर समजा आता कांदे आता तुम्हाला दिसतात आमच्या परिसरात, पण अवकाळ्याचं अजूनही संकट आहे. जर समजा गारपीट झाली, मागील 2 वर्षात झालं, तर अजून त्याचं नुकसान मिळालं आणि शेतकऱ्याचं कमंड म्हणून गेलेले. आजच्या सध्या परिस्थितीत कांद्याचा भाव पण कमी आहे. म्हणून स्वतःला शेतीला जोडधंदा सगळ्यांना विनंती, जर शेती करायची असेल त्याला जोडधंदा करा तुम्ही पाहिजे. म्हणजे तू दूध व्यवसाय करा,
तुम्ही पोल्ट्रीचं करा की अजून शेळीचं करा किंवा फिश टँक करा. माझी स्वप्न आहे अजून की याच्यानंतर मला आता शेडनेट मंजूर झालेलं आहे इथं ओके. अर्ध्या एकरमध्ये. ते शेडनेटचं काम काही दिवसात चालू होईल आणि मी त्या शेडमध्ये माझं स्वप्न आहे की काही म्हणजे रोपं तयार करेल, रोपवाटिका करेल, पण मी फिश टँक सुद्धा माझा प्रयत्न आहे की त्याच्यामध्ये मी 4 एक टँक बनवणार आहे आणि ओके. फिश टँक सुद्धा सुरू करायचा माझा प्रयत्न राहणार आहे. म्हणजे आपण जे फिश डेव्हलप करतो येस, फिश वाढवायचे, लहान आणायचे, जसे आम्ही पक्षी आणतो आता बॉयलर आणि ते वाढवतो आणि कंपनीला देतो, तसे फिश आणायचं आणि कंपनीने किंवा जे काही छोटे व्यवसाय असेल त्यांना आम्ही अर्धा किलोचं 1 किलोचं झाले की त्यांना देत राहायचं. सर, आपण जेव्हा पोल्ट्रीची सुरुवात केली तर त्या टायमाला लोकांनी असं तुम्हाला काही हे नाही केलं का, काय करतोय तर कोंबड्या पाळतोय, नाही असं काही? ते तर अजूनही कसं आहे, त्या टायमामध्ये कोंबडी पालन म्हणजे एकदम मागासलेल्या लोकांनी करावं असं काहीतरी 100% तसंच होतं ते की आमच्याकडे फक्त गावठी कोंबड्या पाळणं, गावठी शेळ्या पाळणं, गावठी जनावरे पाळणं आणि थोड्या प्रमाणात काही लिमिटमध्ये. तर मला ते तर सगळ्यांनी म्हणायचं की तू तर इंजिनियर झाला आणि तू हे व्यवसाय कसं करतो. मी त्यांना म्हटलं असं नाही, त्याचं खत कसं काढणार, त्याचा वास येणार, हे सगळं मला टीका टिप्पणी सगळ्यांनी केली त्यावेळेस. म्हणजे अर्थात माझ्या भावांना पण ते सोडायला पडत होतं, पण मला माहित होतं की मी बघितलं तर, म्हणजे मी सुशिक्षित असल्यामुळे, बाहेर फिरणार असल्यामुळे आणि याचा मला त्या अनुभव होता. आणि मला अभिमान वाटतं की माझ्या दोघा भावांकडे जाऊन पोल्ट्री, आणि मला जर लाखभर उत्पन्न आहे तर आमच्या दोघा भावांना आज 1.25 लाख रुपये उत्पन्न ते 2 महिन्याला घेतात. म्हणजे माझ्यापेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त आहे. म्हणजे ज्या लोकांनी आधी नाव ठेवलं हो, तेच आज तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे आणि आमच्या कमी क्षेत्रामध्ये मी हेही सांगेल तुम्हाला की आमच्या 4 माझ्याकडे छोटा ट्रॅक्टर आहे, मी तर सर्व्हिसला होतो, पण 3 भावांकडे आमच्या म्हणजे मोठे ट्रॅक्टर आहेत महिंद्राचे. मग मला असं अभिमान आहे की सगळ्यांकडे ट्रॅक्टर आहेत. आता मोठ्या भावाचं स्लॅबचं पण काम चालू आहे, म्हणजे घराचं काम झालंय त्याचं, आता लहान भावाचं पण लवकर चालू होतं आणि काही दिवसांनी मधल्या भावाचं पण चालू होणार आहे. म्हणजे मला ते खरोखर अभिमान आहे की मग त्यांना पडत नव्हतं, पण मला त्यांना वाटलं आणि माझ्या असल्याने काय ना माझ्या आयडिया करून मी भाऊ पुढे गेले, पुढे जात आहेत. साधारणतः या एका शेडला खर्च किती येतो आपल्याला? तसं पाहायला गेलं ना तर हे 5,000चं पक्ष्यांचं, म्हणजे पक्ष्यांवर असतं ते 2,000 1000 पक्ष्यांचं 2,000 असेल, 3,000 असेल, 5,000 असेल. तर सुरुवात जर केलं तर आताच्या ज्या घडीला जो सगळे स्टीलचे खर्च, पत्र्यांचा खर्च, लाइटिंग फिटिंगचा, टाक्याचं वगैरे धरलं तर आज 1000 जे पक्षी आज असतं शासनाचे रूल प्रमाणे 5 लाख रुपये त्याला आज लागतात, मिनिमम खर्च लागतो. अंदाजे धरला 5 लाख रुपये आपल्याला 1000 पक्ष्यांना आज लागतात. पण ते बघा 2,000चा असेल मग ते थोडंफार 9 लाखापर्यंत जाऊ शकतो. 3 जर असेल 14-15 साधारणतः 1000 पक्ष्यांना एक 5 लाख रुपये खर्च येतो आणि बँक देतात आज. तुम्ही फक्त तुमच्या बँकेकडे क्रेडिट पाहिजे. मला दोघं शेडला बँकेने आम्हाला मदत केली. आता तर आमचं बैलाचं इथं ग्रुप आहे, विशेषण काय आमच्या सुनबाईचं, तर त्याला एक शेड आता त्यांनी दिलं, म्हणजे आदिवासी विकास विभागाने, आणि सक्सेसफुल झालं. आम्हाला पहिल्याच बेसला तर काहीतरी 77,000 रुपये मिळाला, म्हणजे ते त्याच्या कॅपॅसिटी कमी होते, 23-22 काहीतरी पक्षी होते. तर म्हणून किंवा मला ह्या बचत गटांना म्हणजे ती काय आता आदिवासी विकास देतोय खरं दिली पाहिजे आणि ही योजना चालवली पाहिजे. बेरोजगार महिलांसाठी, मुलांसाठी, बचत गटांसाठी खूप सुंदर योजना आहे. आणि माझी तुमच्या मार्फत मला विनंती की मी मगाशी म्हटलं फिश टँक सुद्धा एक जोडधंदा आहे. बरोबर. ते सुद्धा माझं मत आहे की तुमच्या चॅनल असेल, तुमच्या याच्या मार्फत की तुम्ही 4-5 टँक सुरुवातीचे जे असेल, म्हणजे 10 बाय 10 असेल, 15 बाय 15 असेल, ज्याच्या जमिनीच्या क्षेत्राच्या मानाप्रमाणे ती शासनाने योजना चालू करावी. बरोबर. म्हणजे याच्याबरोबर की जोडधंदा आहे आणि चांगलं उत्पन्न त्या गरिबांना, शेतमजुरांना मिळेल अशी अपेक्षा आहे. मला एक असं विचारायचं होतं की जसं तुम्हाला माहिती झालं की शासन आपल्याला याला सबसिडी देते किंवा बँक देते, ह्या माहिती तुम्हाला कुठे भेटल्या? हे महाराष्ट्र बँकेमध्ये MFI एक योजना आहे, पंतप्रधानांनी सूक्ष्म त्याला असं योजना म्हणतात, आणि मी त्या बँकेचे कायम टच नसल्यामुळे ते मॅनेजर स्वतः मला येऊन सांगतात की साहेब अशा योजना आलेल्या आहेत, तुम्ही असं करा. आणि कृषी विभागाच्या बऱ्याच, आता कृषी विभागाच्या त्या आंब्याची मला रोपवाटिका दिली. मी इथं त्यांच्या 60R मध्ये जवळजवळ मी 60-70 जवळजवळ झाडं आंब्याचे आणि केसर लावले, ह्याच वर्षी लावले. आता या ठिबक जे बघतायत, आता माझं मिरचीचा प्लॉट आहे, टमाट्याचा प्लॉट, त्याच्यातच हे झाडं तुम्हाला दिसत मध्ये 30 बाय 30 मध्ये येतात. हे 30 बाय 30 आंब्याचे हे दिसला. आणि हे योजना तुम्ही एकदा, तुम्हाला जरा त्याची आवड असेल, तुम्हाला जे करायची हुरूप असेल, तर शासन सुद्धा आपल्याला मदत करायचं असतं. आणि योजना भरपूर आहेत. लोकांनी त्या बँकेशी अप्रूव्ह झालं पाहिजे, त्या संबंधित डिपार्टमेंटशी ते अप्रूव्ह झालं पाहिजे. 100% आहे. योजना भरपूर आहेत, पण आपण तिथपर्यंत गेलो जात नाही.
आणि ती मानसिकता अजून लोकांची तयार झालेली आहे. तर मला आता सुरुवातीला आंब्याचे झाडं लावायलाच त्यांनी आता काहीतरी 21,000 रुपये पहिला एक हप्ता मला पण त्यांनी दिलेला आहे ओके. पहिल्या टप्प्याला. म्हणजे त्या झाडाची किंमतचे पैसे दिलेले आहे, खतखद्याची दिलेले आहे, खड्ड्याची दिलेले आहे, सर्व खर्च शासनाने दिले देत असत. आपल्याला फक्त आणून आपल्या शेतामध्ये मोठे करायचंय आणि त्याला पाणी वेळ म्हणजे ठिबक जी काही योजना आहे, मला ठिबकची योजना दिली त्यांनी. ओके. म्हणजे मला एक छोटा एक ट्रॅक्टर कृषी विभागाने दिलेला आहे. म्हणजे मला अभिमान वाटतंय कृषी विभागाचा किंवा शासनाचा. शासनाच्या योजना भरपूर आहे, त्याचा फायदा पण होतो, पण आपण तिथपर्यंत गेलो पाहिजे आणि डॉक्युमेंट दिले पाहिजे. गेलं पाहिजे, आपले डॉक्युमेंट दिले पाहिजे. असं या पोल्ट्रीमध्ये कामाचं स्वरूप काय असतं, म्हणजे सकाळी काम किती असतं, काय असतं? सुरुवातीला जर पक्षी आणले तर 10 दिवस फार काळजी घ्यावी लागते. त्याचे राऊंड सुरुवातीचे त्याचे राऊंड बनवावे लागतात असं गोलमध्ये. ते पक्षी तुम्हाला त्या राऊंड मध्येच ठेवावे लागतात. लाइटिंगची व्यवस्था करावी लागते किंवा त्याला बंब तयार करावा लागतात हिवाळ्याचा असेल तर. म्हणजे त्या हिवाळा पावसाळा उन्हाळ्याच्याही मध्ये. आता उन्हाळ्यात काही गरज नाही त्याची, त्यांचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. आणि तुम्ही सगळ्या मजुरांच्या भरोसा नाही करायचं. मी पहिले सगळ्या माझ्या बांधवांना विनंती, तुम्ही मजुराच्या भरोसा हा व्यवसाय कुठलाही असेल तो करायचा नाही. तुम्ही स्वतः त्याच्यात येऊन घ्यायचं. म्हणजे मी स्वतः माझी नोकरी समज मी करत होतो, माझी मिसेस करायची, आता माझा मुलगा सांभाळतो, सुनबाई करते. आणि आता आमच्याकडे मजूर नाही, आमच्या सुनबाईने मुलगा करतात. तुम्हाला तू सांगता की आता जवळजवळ 2 वर्षाचे बॅच आहेत, त्यांनी सक्सेसफुल गेलेले आहे. आणि ते आता म्हणतायत की पप्पा काय माणूस ठेवून उपयोग नाही, आपण स्वतः करूया. कारण त्यांना पैसे जसे मिळायला लागतात, स्वतः कष्ट केल्याने चांगले पैसे मिळतात. मी तुम्हाला सांगतो ना, लाख रुपये 90-80 हजारापर्यंत आम्हाला बॅचेस निघतात 2 महिन्याला. आणि सफिशियंट आहे. लाइटिंगचा खर्च जातो, मेहनतीचा खर्च जातो. आणि आमची जे आता तर आम्ही कंपनीचे करार आहे, आपण जर स्वतः केला तर त्याच्या दुप्पट उत्पन्न मिळेल. पण तेही भांडवल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. पण सक्सेसफुल योजना आहेत. फक्त याच्यात चिकाटी मेहनत हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. सर, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलाने पुढे नोकरी करावी की हाच बिझनेस कंटिन्यू? नाही, नोकरी हा विषय सोडून दिलेला आहे मी. अजिबात. मी म्हणलं ना, माझ्याकडे इतके व्यवसाय आहेत आता, मला जोड व्यवसाय केला आणि मी छोटे व्यवसाय आहेत. मी सरासरी तुम्हाला सांगतो ना, माझ्या पोल्ट्रीचे आम्हाला वर्षी 5-1 लाख रुपये मिळतात पोल्ट्रीच्या व्यवसायातून. सगळे खर्च भेटतो. एका बॅच मध्ये किती प्रॉफिट होतो आपल्याला? 70 ते 80 लाख रुपये जसे हंगामात असतं. पण मिनिमम तुम्हाला 80 ते 1 लाख रुपये हा मिनिमम त्याच्यात मिळणार आहे का? एक शेडचा सांगतायत की दोघं शेडचं. म्हणजे ते पक्षी असेल, पक्षाचं कॅपॅसिटी चालतं. तुम्हाला एका पक्षाला जर शेडच्या आता समजा 1000 पक्षी टाकले तर 1000 पक्षाला तुम्हाला 40 ते 50 हजार मिळतात. ओके. असं धरून झाला मिनिमम. म्हणजे सरासरी जर तुम्ही 5 बॅच वर्षाचे निघत असतात, 5 बॅच जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर आता आम्ही 5-6 आता मध्ये गॅप दिला आमच्या म्हणून, पण तुम्ही 5,000 पक्षी टाकले तर मिनिमम तुम्हाला 1,00,000-1.25 लाख रुपये एका बॅचला मिळतात 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये म्हणजे 3-3.5 लाख रुपये किंवा 4 लाख रुपये. मेहनत चांगले झाले तर 5 लाख रुपये सुद्धा तुम्हाला वर्षाला 5,000 पक्ष्यांची मिळू शकतात. आज बघितलं तर इंजिनियर लोकांना सुद्धा एवढं इंडस्ट्रियल मध्ये जरी आपण हिशोब केला तरी 5 लाखापर्यंत पॅकेज नाहीये. सर, मी आपल्याकडे बघितलं, इकडे कोबा वगैरे काही नाहीये. हा, काय झालं मी पण सांगतो. पलीकडच्या याच्यात कोबा होता. याकडे कोबाचं न करायचं कारण असं आहे की हिवाळ्यामध्ये आमच्याकडे जर थंड वातावरण असतं. ओके. आणि एकदा याच्यावर जर नळी कुठे लीक झाली, हे झालं तर ते कोबा जर असेल तर ते कायम ओला राहायचं. म्हणजे तो तुस असतो, तो जो काही खाली टाकलेला तो कोंबड्यांसाठी, तो कायम ओला असतो. ओल्याने सर्दी येते, त्यांना हे होतं. हे जे मातीचं असेल तर जे ओलं थोडंफार झालं तर ते खाली शोषून घेतं. म्हणजे हा त्याचा बेनिफिट आहे. हे टेक्निकल बाबी आहेत, तर आम्ही त्याच्याप्रमाणे विचार करतो जरा. म्हणून ते आम्ही ही मातीच आहे. सगळं जसं नियमाने केलं पाहिजे असं काही नाही. काही गोष्टी गरज नाही पण केल्या. कसं तुम्ही जर समजा तुम्ही कोबा केला आणि लीक होणारच. आता हे सगळं तुम्ही पाईप बघतायत, पाईप कुठं लीक झालं, कोंबड्यांनी हाल केली, ते होतं जरा. आणि याच्यात एक नळी रात्रभर कोणी काही एवढं राहू शकत नाही. बरोबर. आता मी सीसीटीव्ही बसवलेत. आता हे सगळे सीसीटीव्ही बसल्यामुळे मला आता कळेल ते कुठे लीक होतं सगळे, पण आता बसवले. पण पूर्वी कुठे लीक झालं तर मग पक्षी काय व्हायचे, छोटे पक्षी 200-400 पक्षी त्या ओल्यामध्ये मेलेले आहे. मग तो नुकसान व्हायचा. म्हणून तो एक पहिल्या शेडचा अनुभव घेतला. म्हणून या दुसऱ्या शेडला मी काही कोबे केलं नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला जसे नियम आहेत त्या पद्धतीने न करता काही गोष्टी आपल्या मनाने पण करता, म्हणजे वातावरणानुसार केलं. ह्याच्यामध्ये आपल्याला दिवसभरात काम किती वेळ पुरतं? त्याचं दिवसातून एकदाच खाते टाकावं लागतं. ओके. टाइम ठरलेला असतं त्याचा, सकाळचा असेल किंवा संध्याकाळी असेल, दिवसातून एकदा जायचं. आणि ते डिंकर आमच्या पाण्याचं चालू राहतात. ओके. त्याचं कंटिन्यू चालू. हे डिंकरचे पाईपलाईन आहेत, या पाण्याच्या पाईपलाईन आहेत. हे त्याच्यात भांडे असतात. हे भांडे समोर इथं दिसत आहेत. आणि लहान असलं तर लहान भांडे आहेत, सफेद मधले भांडे आहेत. एकदा लटकून येतो आम्ही. आणि सुरुवातीला फक्त काय करतो,
स्वतः द्यावं लागतात, म्हणजे मनुष्यबळाने द्यावं लागतात. नंतर सगळं पहिले जे 10 दिवस आपण 10 दिवस. लोडिंग करतो, एकदा तेव्हा नंतर एकदा डिंकर लावले, पाण्याचे भांडे लावले की ते ऑटोमॅटिक जसं पाणी कमी होईल तसं तो ते automatic होतं, त्यांनी चोच मारलं की ते पाणी येत असतं. आणि म्हणून त्याला जेवढं पाणी लागतं, पण उन्हाळ्यात पाणी जास्त लागतं, जास्ती लागतं. उष्णता असल्यामुळे ते जास्त घेतात. आपल्याकडे पाण्याची पण काय सतत पण नाही, पाणी आमचं विहीर आहे आणि आमच्या विहिरीचं एकदम शुद्ध पाणी आहे. म्हणजे आता विहिरी पाणी आम्ही पितो, हम्म. शेतालाही वापरतो आणि आमच्या पैशांना पण देतो. म्हणजे इथं आम्ही सगळं राहतो ना, तर आम्ही विहिरीचंच पाणी प्यायचं पडतो. आणि हे सगळं आणि आपण ज्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करतो, ती कंपनी जेव्हा आपल्याला पक्षी देते हम्म. त्या टायमाला ते येऊन पाणी चेक करतात का? मग तसं 2 महिन्याने त्यांचा तो असतोच ना, दर 2 महिने? 2 महिन्याने असतं. त्याच्यात ते आमच्या जे बाहेरची टाकी असते, हम्म. त्याच्यामध्ये ते शुद्धीकरणाच्या गोळ्या असतात, ओके. काय ते टिशल पावडर असतं आमच्या बाहेरच्या टाकीमध्ये. म्हणजे आतल्या ज्या त्यांच्या पाहिजेत आहेत त्याच्यात ते गोळ्या टाकतो, अशी शुद्धीकरणाचं ते लिक्विड टाकलं जातं. हम्म. मग त्याच्यामुळे पक्ष्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. सर, जे आत्ताच्या याच्यामध्ये नवीन मुलं आहेत ज्यांना जॉब नाहीये, हम्म. तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मी तर म्हटलं व्यवसाय तर केलं पाहिजे, पण हे आपल्या आदिवासी भागामध्ये मी आदिवासी मुलांना विशेषतः आवाहन करेन की हे तंत्रज्ञान शिकून घ्या तुम्ही. बरोबर. आपल्या लोकांचे जे काही व्यवसाय आहेत, हा. ज्यांचे काही चाळी आहेत, हम्म. यांचे काही दुकान आहेत, हम्म. यांना लावा हे HDV. याचाही तुम्हाला बिझनेस करायची संधी, प्रसार करायची संधी आहे. नसेल तर तुम्हाला हे पोल्ट्रीमध्ये येण्याची संधी, फिशमध्ये येण्याची शेती, फळबागामध्ये येण्याची संधी, किराणा दुकान करायची संधी, गिरणीचं दुकान करायची संधी माझ्याकडे आहेत ना, मसाला कांडो करायची संधी, व्यवसाय म्हणजे शेवायचं हे करायची संधी, असे भरपूर आहे माझ्याकडे बिझनेस, छोटे छोटे व्यवसाय आहेत. आणि ह्या व्यवसायामध्ये आम्ही सुखी आहोत. आम्हाला बेनिफिट मिळतं, पैसे मिळतात आणि शासन सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार आहे. म्हणून मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की ज्याला नोकरी मिळणार नसेल, ज्यांची तिथे हे नसेल, या सगळ्यांनी या छोट्या व्यवसायाकडे वळावं आणि शासनाच्या योजनेचा 100% फायदा घ्यायचा प्रयत्न करावा. आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुणाला सरांची मदत हवी असेल तर आपण सरांचा नंबर देतोय. सर, कोणाला काही संशय असेल, काही विचारायचा असेल किंवा तुम्हाला प्रॅक्टिकली इथे येऊन भेटायचं असेल तर तुमचं नाव, पत्ता एकदा सर्वांना सांगून द्या. धन्यवाद सगळ्यांना. की माझं नाव पुन्हा मी सांगतो, राम जेजीराम चौरे. मी सेवानिवृत्त इंजिनियर आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझे छोटे छोटे व्यवसाय एकदा तुम्ही बघू शकता. माझं मोबाईल नंबर 89 99 18 39 98. पुन्हा सांगतो, 89 99 18 39 98, 94 222 63 468. कोणाला काही अडचण असेल तर ह्या दोघा मोबाईल नंबर आपल्याला दिलेले आहेत, माझे संपर्क करू शकता. आणि मला गाईडलाईन्स, मला जेवढं माहिती आहे तेवढं नक्कीच मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करेल. धन्यवाद. मी शेती आणि तंत्रज्ञान या विभागाचे जे काही कर्मचारी अधिकारी आलेले आहेत मी त्यांचाही आभार मानतो. आणि माझी स्वतःचा व्यवसाय आपल्यापर्यंत पोहोचवायचं ते काम करतायत, म्हणून मी सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. थँक्यू.